हाय एव्हरीवन, धनश्रीच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मुशीचं कालवण। हे मी मॅरिनेशन केलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण हळद, मीठ, लिंबू, कोकमचा रस 2 चम्मच, परत लाल तिखट, मालवणी मसाला, लसूण, आलं, मिरचीचा ठेचा हे सगळं घालून मॅरिनेशन केलेलं आहे। आता आपण मुशीचं कालवण करणार आहोत। त्यासाठी हे वाटण केलेलं आहे। ह्याच्यात खोबरं, कांदा, कोथिंबीर आणि थोडे खडे मसाले भाजून चांगले वाटलेले आहेत। चवीनुसार मीठ, हे आपले सगळे मसाले, आणि ह्याच्यात मी 3 चमचे तेल टाकलेलं आहे, थोडं जास्त टाकलेलं आहे। लसूण टाकलेला आहे थोडा ठेचून, तेजपान टाकलेलं आहे। कांदा आणि टोमॅटो चांगलं परतून घेतलेले आहे। काही आता आपलं छान कांदा आणि टोमॅटो चांगलं परतून झालेलं आहे। आणि हे जरा गरम पाणी आपण घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण हे हिरवं वाटण केलेलं टाकणार आहोत। चांगलं परतवायचं आहे आपल्याला। ह्याच्यामध्ये आता आपण थोडे मसाले टाकणार आहोत। लाल तिखट, मालवणी मसाला 1 चम्मच, थोडी हळद चवीनुसार, धना पावडर। मी हा कांदा लसूण मसाला घेतला आहे, तुम्ही हा स्किप पण करू शकता। ह्याला चांगली थोडी उकळी आली की आपण ह्याच्यामध्ये मुशी टाकणार आहोत, कारण मुशीला शिजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून। हे बघा, उकळी आलेली आहे। आता ह्याच्यात आपण मुशीचे तुकडे टाकणार आहोत। जास्त न हलवायचे, नाही तर मुशीचे तुकडे तुटू शकतात। ह्याच्यामध्ये आता आपण थोडंसं गरम पाणी टाकणार आहोत। चवीनुसार मीठ, कारण आधी आपण मुशीला पण मीठ लावलेलं आहे, त्यामुळे चवीनुसार मीठ घालूया आपण। तर थोड्या वेळ झाकण ठेवायचं आहे आपल्याला।
एक साधारण 10 मिनटं. आता आपली 10 मिनटं झालेली आहे. उकळी छान आलेली आहे रश्श्याला. थोडे 2 कोकमं टाकायचे आहेत आपण त्याच्यात. चांगलं ढवळून घ्यायचं आहे. आपली मुशी ही शिजलेली आहे. आपण चेक करू शकतो. हे बघा, मुशी शिजली आहे आपली छान. त्याच्यावर थोडी कोथिंबीर घालूया. हे आता आपलं कालवण झालेलं आहे मुशीचं. ते आपण आता सर्व करूया. मुशीचं कालवण आपलं तयार आहे.